अरे रंग्या, हे काय अरे अजून किती वेळ असंच घालवणार आहेस? अरे अशी येळ पुन्हा गावायची नाही. रे गड्या, असं मनात आलं आणि बोलून टाकलं असं नसतं करायचं. मग कसं आहे, प्रत्येक गोष्टीची येळ या लागते. तू नुसतं असंच बोलत राहा आणि तकडे बानू जाऊ दे दुसऱ्या कुणा संग तरी लगीन करू. असं कसं? असं तर मी कावाच होऊ देणार नाही. बानू आज्याची पोरगी नाही ही सांगितल्यावर पडल्याला तिचं तोंड मला बघायचं आहे. असं तिला जाळ्यात ओढतो, ती माझ्या संगच लगीन करणार. वेळेची वाट बघतोय रम्या, वेळेची वाट बघतोय. समज कसं मला पाहिजे तसंच होणार. चला. म्हातार बाबा, मला एक सांगशील? विचारा की. नक्की तू कोण आहेस र? म्या खंडू गावडा. अरे त्यो रंगा म्हणत होता का तू काय साधा सुद्धा माणूस नाहीस म्हणून. ओपर तुला ठाव हाय का आपल्या वस्ती जवळच्या रानामंदी कुठं तरी सोन्याचा हंडा पुरून ठेवलाय म्हणून? ते होय, ते म्या रंग्याला उगाच सांगितलं बघा. तुला कशा पाय आला त्याचा एवढा पुळका? नाही नाही, असं काही नाही बानूबाई. आता सत्वंग माणूस नाहीये. पातूर त्याने कधी कष्टाचं काम केलंच नाही बघा. अहो कष्ट काय असतं हे त्याला माहितच नाही, त्याचं मोलच नाही. म्हणून त्याला मी धडा शिकवायचं ठरवलं आणि म्हणून त्याला सांगितलं की कोणीतरी सोन्याचा हांडा दळून ठेवलाय म्हणून. अरे जरा दमानं घे म्हातार बाबा, नाहीतर तो डोसक्यावर चढून बसायचा तुझ्या. नाही नाही, तसं त्यो बरं आहे. पर कुणी चार गोष्टी समजुतीनं सांगणार नाही भेटलं त्याला तर त्याला त्यो तरी काय करणार? आणि म्हणून माणसानेच माणसाला हाडतूड करायचं होय? नाही, बर त्याचा जीव तुमच्यावर आहे बर का. आता त्याला ठाव नाही की तुमचा जीव देवावर आहे. ते तुमच्या संग लगीन कराया ते काय बाय करणारच बघा की. म्हातार बाबा, तू असा मला काय बाय बोलायला लागलास आणि आता मला उगा त्याच्याबद्दल दया वाटायला लागली.